वर घे थोडं, वर घे बस. मागं पुढं. नमस्कार, मी वीरा माधव उगले. माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव, केंद्र गणोरे, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर, इयत्ता 4थी. आदरणीय परीक्षक, निरीक्षक आणि माझ्या बालमित्रांनो, आज विविध गुणदर्शक स्पर्धेत मी नदी बोलते या विषयावर मी माझे विचार मांडत आहे. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते. मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. ओळखा बरं मी कोण? अगदी बरोबर ओळखलं. मी आहे नदी. पाणी म्हणजे जीवन, पण आज आपले जीवनच धोक्यात आले आहे, नाही का? आणि कोणामुळे? तर आपल्या स्वतःमुळेच ना. नदी आपली व्यथा मांडते कसे ते बघूया. शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या. मी माझ्या बाबांकडे एक हट्ट केला की मला ह्या सुट्टीत तुमच्यासारखे पोहायला शिकायचे आहे. बाबा म्हणाले, ठीक आहे, मी तुला घेऊन जाईल, पण माझी एक अट आहे. तू आगाऊपणा करायचा नाही. आपल्याला सोबत टायर, ट्यूब घ्यावी लागेल. सर्व सामान घेऊन आम्ही नदीकडे निघालो. माझा तर आनंदच गगनात मावत नव्हता. मी धावत पळतच बाबांच्या आधी नदीवर पोहोचले. कधी एकदा पोहायला सुरुवात करेल असे मला झाले. बाबा तर फार मागे राहिले. मला वाटले तोवर आपण पाण्यात पाय टाकून खेळत बसू. मी पाण्यात पाय टाकणार तेवढ्यात मला एक आवाज ऐकू आला, थांब, पाण्यात उतरू नकोस. मी इकडे तिकडे पाहिले, कोणी दिसेना. मला वाटले मला भास झाला की काय. मी पुन्हा नदीत उतरायला गेले. पुन्हा तोच आवाज आला. मी इकडे तिकडे पाहिले, कोणी दिसेना. नको बाळा, हट्ट करूस. अगदी आईच्या प्रेमळ आवाजासारखीच मी कावरी बावरी झाले. तो आवाज पुन्हा आला, बाळा, तू जर पाण्यात उतरलीस तर तुझाही जीव माझ्यासारखाच गुदमरेल. श्वास कोंडेल, मळमळ होईल, आजारी पडशील. हो हो, तो आवाज पाण्यातूनच येत होता. नदी प्रेमाने बोलली, बाळा, मी आहे नदी. माहित आहे मला, माझ्या अंग खांद्यांवर खेळायला किती वाटते तुम्हाला, पण काय करू सांग ना. बघतेस ना किती घाण, दुर्गंधी, अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे तुम्ही मुले आजारी पडाल. नदी माय, कशी आणि कोठून आलीस ग एवढी घाण? काय सांगू बाळा तुला, माझे नाव कृष्णवंती. एक दऱ्याच्या टेकड्यात माझा जन्म झाला. पट्टा किल्ला, पाडोशी येथील माझे मित्र मैत्रिणी खूप निर्मळ मनाने आम्ही खेळायचो, बागडायचो. पण मला खूप इच्छा दुसरे जग पाहायची, म्हणून मी त्यांना सोडून निघून आले. मात्र माझा ब्रह्म निराश होऊ लागला. केळेश्वराचे दर्शन घेऊन टाकळीच्या जगदंबेच्या पायावर लोटांगण घालून मी पुढे येत होते. मात्र देवटांजवळ धरणात मला डांबून ठेवले. ही बातमी माझ्या मित्र मैत्रिणींना समजली. तेव्हा ते धावत आले आणि माझी धरणातून सुटका केली. मी खूप आनंदी होते. मात्र पुढे येऊन पाहते तर काय, लोक आपली सगळी घाण माझ्या अंगावर फेकत. कपडे, कचरा, गाड्या, शी सू सगळं काही माझ्यात येऊन सामोरं होतं. कमी म्हणून कारखान्यातील रासायनिक पाणी, गावागावातील गटारीचे पाणी माझ्यावर येऊन पडत होते. केर कचरा, प्लास्टिक यांनी तर माझा श्वासच कोंडायला लागलाय. खरं म्हणजे माझ्या पाण्याने सर्वांची तहान भागायची, हिरवीगार शेते पिकायची. पण बघतेस ना आता माझे पाणी कसे बनले. त्यामुळे काळजी लागली तुम्हा सर्वांची. तुम्ही मुलेच मला या संकटातून वाचवू शकाल, तरच मी तुम्हाला स्वच्छ व सुंदर पाणी देऊ शकेल. नदी माय, सांग ना, मी काय करायला हवे? तुमचे शिक्षक तुम्हाला नेहमी सांगत असतात ना, नदीच्या पाण्यात केर कचरा टाकू नये, कारखान्यातील रासायनिक पाणी नदीत न सोडता खड्ड्यांमध्ये सोडावे, झाडे लावून प्रदूषण कमी करावे. पण कोणीही लक्षात घेत नाही. नाही नाही नदी माय, आम्ही हे सर्व लक्षात ठेवू. नाही नाही नदी माय, आम्ही हे सर्व लक्षात ठेवू. निसर्गाचं दान म्हणजे नदी, निसर्गाचं दान म्हणजे नदी. तिचं रक्षण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी, ही प्रत्येकाची जबाबदारी. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. केर कचरा, सांडपाणी नदीत कधी सोडणार नाही. केर कचरा, सांडपाणी नदीत कधी सोडणार नाही. शान माझं बाळ म्हणत नदीने काही ते माझ्या अंगावर शिंपडले. चला तर मग आपण सर्वजण निश्चय करूया, आपल्या नदी मायला स्वच्छ आणि सुंदर म्हणूया. स्वच्छ
या धन्यवाद. टाळ्या.